मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. जागीरदारांच्या घरामध्ये काही वाईट झालं की मला आनंद होतो हे खरं आहे, पण तो माझा वैयक्तिक राग आहे. आपलं युद्ध व्यवसायापुरतंच मर्यादित आहे हा माझा शब्द आहे, आणि तो जेव्हा मोडेन तेव्हा मी आधी तुला येऊन सांगेन, काळजी करू नको. विनाकारण विषय वाढवून जहागीरदार घराण्याची अब्रूत चव्हाट्यावर आणण्यात काय अर्थ आहे? आदित्यने आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता सर. मग कुणीतरी अगदी फार पद्धतशीरपणे त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय. हा जो तुमचा घराण्याचा अभिमान आहे ना, तो इतरांना सांगण्या इतपतही उरणार नाहीये शिरोडकर साहेब. एका नाकारल्या गेलेल्या लाचार मुलीच्या लाचार बापाशी बोलतोय मी. गुड इव्हनिंग पप्पा. हे काय पप्पा, तुम्ही जेवला नाही? अच्छा, तुम्ही बाहेरून जेवून आलात का? नाही, आता पुढे मागे तेही करावं लागेल. म्हणजे तुम्ही जेवला नाही? काय झालं? सकाळी सुद्धा तुम्ही. पप्पा काय चाललं तुमचं हे? तुला माझी खरंच काळजी वाटते की माझी मस्करी करतेस तू? कम ऑन पप्पा. नाही नाही, काय हल्ली कोर्टामध्ये माझे सहकारी सुद्धा माझी उलट तपासणी घेत असतात. का? मला ते विचारतात की तुमची मुलगी त्या आदित्यचं लग्न झालेलं असताना सुद्धा त्याला भेटायला जाते, हे तुम्हाला योग्य वाटतं का? समाजाच्या दृष्टीने ते गैर नाहीये का? तुम्ही तिला अडवण्याचा प्रयत्न करत नाही का? मी काय काय उत्तर देऊ? काय उत्तर देऊ मी? शिरोडकर वकील आता एवढे दुबळे झाले आहेत की त्यांच्या सहकारी वकिलांना उत्तरच देता येत नाहीये. एखाद्याच्या खासगी आयुष्यात दखल देऊ नये एवढं साधं कळू नये का त्यांना? पण समज नको देऊ दे. त्याच्या घरी माणसं नाही आहेत का? आहेत पप्पा, पण त्यांच्या समोर आदित्य नेहमीच गिल्टी फील करतो. त्यांच्यामध्ये नेहमीच तो टेन्शन मध्ये असतो. आणि तुम्हाला माहितीये, ऑलरेडी त्याच्या लग्नामुळे घरामध्ये बरंचसं टेन्शन आहे. आणि अशा वेळेला मी तिथे राहणं गरजेचं आहे. या घरामध्ये वकील तू आहेस की मी आहे हे बाहेरच्या माणसाला सांगावं लागेल. इतक्या मुद्देसूदपणे तू आपले मुद्दे मांडतेस. शेवटी मी एका वकिलाची मुलगी आहे, हो ना? ओके ओके, आता मला एकच सांग की आदित्य आजारी आहे तोपर्यंत हे. आदित्य एकदा बरा झाला की हा तुझा युक्तिवाद संपला. मग या युक्तिवादाची गरजच उरणार नाही ना. अच्छा, म्हणजे तू नंतर नवीन? नाही नाही, मला हे चालणार नाही, मला हे मान्य नाही. पप्पा, डॉक्टर आता 2 ते 3 दिवसात आदित्यला डिस्चार्ज देणार आहे. मग मी त्याला अजिबात भेटणार नाही. ओके? प्रॉमिस? प्रॉमिस. अस्मिता, अस्मिता. काय म्हणणं, काय खबर? काही कळत नाहीये भाई. आपली माणसं पेरली आहेत पण काही खास खबर हाताला नाहीये. हे हिंडून तुला खास खबर मिळत नाही रे, मला बसल्या जागी खास खबर मिळते. म्हणजे खबर मिळाली पण मला कल्पना नाहीये कसं शक्य आहे हे. अरे हे असं शक्य आहे म्हणून, नाही तर तू माझ्या जागी नसतास का आणि मी तुझ्या जागी फिरलो असतो मग तुझ्या माग भाई 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 करत आहे. भाई असं कोड्यात काय बोलताय?
आणि असं बोलण्यानं कोडं थोडं सुटणार आहे. कोडं सुटणार नाहीच आहे ना, कोडं सुटणार नाही. ते अधिकाधिक आणखीन अवघड होत जाणार आहे बघ. त्या आदित्यवर विषप्रयोग झालाय. कोणीतरी खुनाचा प्रयत्न केलाय. आपण तो खुनाचा प्रयत्न केलेला नाही, कोणाकडनं करवूनही घेतलेला नाही. पण भाई या गोष्टींशी आपला काही संबंध नाहीये. पण एक गोष्ट कळली की नाही, आपला कोणीतरी मित्र आहे. आपला मित्र? अरे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आवडलं मला. मी मांडलेल्या पटावर भलताच कोणीतरी प्यादी हलवतोय, तीही माझ्या फायद्याची. भाई हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. एक अर्थी बरंच झालं तुझ्या ध्यानात नाही आलं ते. अरे हा संग्राम हा डोकेबाज पोचलेला माणूस आहे. याच्या सगळ्या चाली जर लोकांच्या आधीच लक्षात आल्या तर मग आपलं उरलं काय? हं? जा जा, हा कोण माणूस आहे ना तो शोधून काढ जा. कशाला भाई? तो तर आपल्याला मदतच करतोय ना. अरे वेड्या, आज त्याचा जो उद्देश आहे तो आपल्या फायद्याचा आहे, पण उद्याचा त्याचा उद्देश आपल्या फायद्याचा आहे का नाही हे आपल्याला कळायला नको. लक्षात ठेव, अंधारात राहणारी माणसं मला आवडत नाहीत. जा, कोण माणूस आहे ना तो शोधून काढ. चल निघ. भाई कसला सॉलिड विचार करता तुम्ही. अरे म्हणून तर मी इथे आहे, नाही तर तू माझ्या जागी नसतास का रे? हं? आणि मी तुझ्या मागं फिरलो असतो बाई 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 करत. भाई कशाला लाज होत आहेत? आता तुम्ही प्रेम केलंय म्हणून तर तुमच्या दाराशी उभा आहे. कळलं मला. चल, कळलं. रडत बसू नको. चल कामाला लाग. कान, डोळे, नाक सगळं उघडं ठेव. लक्षात ठेव, सत्य हे नेहमी कटू आणि भयानक असतं. हा जो कोणी माणूस आहे कोणीही असू शकतो. लक्षात ठेव, पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी, म्हातारा, म्हातारी, कोण आहे तेवढा शोधून काढ. जागीरदाराला चारी बाजूनी वेढा घालू. एक वार त्याचा, एक प्रहार आपला. जागीरदार संपायला वेळ लागणार नाही. चल एक कामाला लाग. चल. नवरा अगदी दुसऱ्या खोलीत असला तरी तो काय करतो हे बायकांना कळतो. छान. असा एखादा कॅमेरा आम्हालाही चालेल. म्हणजे घरी ऑफिसमध्ये काय चाललंय हे बसल्या जागी कळेल आम्हाला. इतकं सोपं नाहीये ते. त्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करायला लागते. होम करायला लागतो. नवरा समजण्यासाठी बायकोला पूर्ण आयुष्य घालवायला लागतं. कळलं? बाप रे. फारच महाग आहे बुवा तुमचा कॅमेरा. आपल्याला नको. बोल बोल. नाही म्हणजे मी काय म्हणत होते, म्हणा. तू ही बडेशोपेची वाटी घेऊन आली तेव्हाच मी ओळखलं की तुला काहीतरी बोलायचंय, सांगायचंय. बोला. नाही म्हणजे मला तेजस्विनीचं काही खरं दिसत नाही. म्हणजे आदित्य एवढा आजारी आहे, मरणाच्या दारातून परत आलाय, पण हिला त्याचं काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही म्हणजे तिच्या मनावर कुठलाही परिणाम होत नाही असं कसं म्हणू शकतेस? म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचंय की दुसरी एखादी मुलगी असती तर रडून असा गोंधळ घातला असता तिने. म्हणजे रोज अशी दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन बसली असती. नर्सेस त्या काय करतात? त्यांना सगळं सांगायला एकतर मी असते, नाहीतर वनिता असते, नाहीतर सोनाली असते. तिचं काय? ही आपली गायब, कायम कंपनीत. पण कंपनीत कामच करते ना ती. हा? अभि, अभि, अभि उठ ना. काय ग वनिता, झोपू दे ना. इथे एवढं रामायण घडतंय आणि तुला झोप येते. काय रामायण घडतंय?
उद्या बघू ग बाई. सगळी कामं उद्यावर ढकलत ढकलतच चाललंय तुझं. उद्या काही शिल्लक असेल तर ना. तुझा काय प्रॉब्लेम आहे वनिता? प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम तुझा आहे. पण तू झोप. मी बसते चिंता करत उगाचच. ओके, काय प्रॉब्लेम आहे? तुला खरंच कळत नाहीये? नाही. ती बघ ना कसा डाव साधून बसले. आता ती कोण? माय गॉड, तेजस्विनी. तिचं काय झालं? अरे, ती बघ ना कसं करतीये. काय करतेय ती? बघता बघता अर्धी प्रॉपर्टी खाऊन बसले. आय नो. आणि मी बाबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण बाबा माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. तर मी काय करू? म्हणजे तू काहीच करणार नाहीयेस? वनिता, मी जे काय करण्यासारखं होतं ते मी करून झालाय, पण ते माझे बाबा आहेत. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो त्यांचा बिझनेस आहे. त्यांचा बिझनेस आहे, मग आपण कोण? पगारी नोकर? काहीही असलं तरी अंतिम निर्णय बाबांचा असेल. अरे पण मग तो चुकीचा असला तर? बाबांचा निर्णय चुकीचा असूच शकत नाही वनिता. तेजस्विनीला अर्धी प्रॉपर्टी द्यायचा निर्णय पटतोय तुला? पण त्या संदर्भात मी काय करू शकतो? अरे पण त्यांच्यानंतर बिझनेस तूच सांभाळणार आहेस ना? ऑफकोर्स. मग पण तेव्हा सांभाळायला काही शिल्लक असेल तर ना. अर्धी प्रॉपर्टी ती घेऊन बसले. एकीचं लग्न करायचंय, दुसरी कायमची डोक्यावर येऊन बसले. वनिता, तुला काय म्हणायचं आहे हे समजतंय मला, पण बाबांशी बोलताना थोडं सांभाळून बोलायला हवं. असा डायरेक्ट आरोप करून नाही चालणार. सी, त्यांनाही काहीतरी जाणवायला हवं का नको? पण त्यांना हे जाणवेपर्यंत वेळ निघून गेली तर? नाही जाणार वेळ निघून, कारण माझ्याही हातात काही हुकमाचे पत्ते आहेत. हो, रिअली? ऑफकोर्स. खरंच आहे की या नुसत्या तोंडच्या वाफा आहे? तू समज तुला काय हवं ते. मग मलाही कळू दे तुझ्या हातात हुकमाचे कुठले पत्ते आहेत ते. एव्हरी गेम हॅज इट्स ओन रूल्स वनिता. हुकमाचे पत्ते असे दाखवत फिरायचं नसतं जाहिरात केल्यासारखं. ते योग्य वेळी ओपन करायचे असतात. झोप आता तू सुद्धा, आणि मलाही झोपू दे. गुड नाईट. अरू, काय ग? अशी काळोखात मेणबत्ती लावून काय बसलीस? जेवलीस का? हो. का? का नाही ग, तेच विचारायला आले होते मी. चल झोपते मी, आणि तू सुद्धा ही मेणबत्ती बंद करून झोपून जा. माई, झोपू आता? हो. म्हणजे पुन्हा काळोख? माई, मला जे दिसतंय ते तुला दिसलं असतं तर तुझीही झोप उडाली असती. काय दिसायचंय मला? मला दिसतंय ना, ही काळोख केलाय, ही अशी मेणबत्ती समोर लावली आणि तू त्याच्याकडे बघतेस. चल झोप आता. माई, झोपल्यावर काळोख होतो. आधीच या घरावर काळोख पसरू लागलाय. डोळ्यासमोर अंधार झाला तर हा काळोख प्रकाशाला गिळून टाकेल. ज्योतीचा हा तेजोमय प्रकाश तेवतच राहायला पाहिजे.
माई तुला दिसते ती जळणारी मेणबत्ती आणि मला दिसतोय अंधाराला छेदणारा प्रकाश. मी हे तेज घेतेय. तू घरावर काळोख पसरू लागलाय म्हणालीस, म्हणजे काय? हा, माई काळोख, खूप काळोख, खूप संकट येतात आपल्या घरावर. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,